स्टार पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर स्टार स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी 20 वर्षांपासून फरार असलेल्या आर्म ॲक्टमधील आरोपीस परजिल्ह्यातून अटक स्टार गावठी पिस्तूल जिवंत काडतूस व शस्त्रनिर्मिती साहित्य प्रकरणातील आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात। गुन्हेगार कितीही चलाखीने कायद्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असला तरी कायद्याचा हात शेवटी त्याच्यापर्यंत पोहोचतो याची प्रचिती पुन्हा एकदा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिली आहे। तब्बल 20 वर्षांपासून प्रशासनाला गुंगारा देत आपली ओळख वास्तव्य आणि हालचाली सतत बदलत राहणाऱ्या आर्म ॲक्टमधील फरार आरोपीस लातूर पोलिसांनी परजिल्ह्यातून शोधून काढत अटक केली आहे। या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे। पोलीस स्टेशन शिवाजीनगर लातूर येथे सन 2006 मध्ये भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गुन्हा 3041/2006 कलम 25(1)(3) मधील आरोपी सिद्धेश्वर उर्फ सिद्धराम उर्फ पिंटू वसंत मुळे व 41 वर्षे रा डाळिंब ता उमरगा जी धाराशिव हा मागील 2 दशकांपासून फरार होता। न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही आरोपी सातत्याने ठिकाणे बदलत राहिल्याने त्याला अटक करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते। लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील फरार आरोपी पाहिजे गुन्हेगार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने या आरोपीचा शोध घेण्याचे काम हाती घेतले होते। तपासादरम्यान पथकातील दत्तात्रय शिंदे यांना आरोपी सिद्धेश्वर मुळे हा उमरगा परिसरात वास्तव्य करत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली। मिळालेल्या माहितीची गुप्तपणे पडताळणी करण्यात आली। माहिती विश्वसनीय असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून विशेष पथकाने उमरगा येथे रवाना होत नियोजनबद्ध सापळा रचला। त्यानुसार आरोपीस हनुमान मंदिर डाळिंब ता उमरगा परिसरातून ताब्यात घेण्यात आले। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीस पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे हजर करण्यात आले। स्टार 20 वर्षांपूर्वी उघडकीस आले होते बेकायदेशीर शस्त्र प्रकरण स्टार या गुन्ह्याची सुरुवात 10 जुलै 2006 रोजी झाली होती। त्यावेळी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की 2 इसम बेकायदेशीर शस्त्रास्त्रांसह संशयास्पदरित्या फिरत आहेत। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मीरा हॉटेल परिसरात सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेतले होते। त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे देविदास रघुनाथ पांचाळ उर्फ सुतार रा तोरंबा ता उमरगा आणि सिद्धेश्वर उर्फ पिंटू वसंत मुळे रा डाळिंब ता उमरगा अशी सांगितली। पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता सिद्धेश्वर मुळे याच्या कमरेला अडकवून ठेवलेले एक गावठी पिस्तूल कट्टा आढळून आले। तसेच त्याच्या पॅन्टच्या खिशातून कागदात गुंडाळलेले जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। दुसरा आरोपी देविदास पांचाळ याच्याकडील नायलॉन पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये गावठी कट्टा तयार करण्यासाठी लागणारे विविध साहित्य आढळून आले होते। या घटनेनंतर भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर सिद्धेश्वर मुळे याने विविध ठिकाणी वास्तव्य बदलले, आपली ओळख लपवली आणि सतत हालचाली बदलत राहिल्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता। फरार आरोपीचा शोध घेत असताना पथकाने विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन त्याच्या नातेवाईकांची परिचितांची तसेच संभाव्य वास्तव्याच्या ठिकाणांची माहिती गोळा केली। तपासादरम्यान दुसरा आरोपी देविदास रघुनाथ पांचाळ उर्फ सुतार याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली। त्याबाबत त्याच्या पत्नींकडून अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त करून तपासाची नोंद पूर्ण करण्यात आली। सिद्धेश्वर मुळे याने जवळपास 2 दशके पोलिसांना चकवा दिला असला तरी पथकाने अत्यंत संयम कौशल्य आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून त्याचा शोध लावला। अखेर उमरगा परिसरातून त्यास अटक करण्यात यश आले। अटक करण्यात आलेल्या आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी श्री सतीश एन पाटील यांनी त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या प्रकरणातील पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। लातूर जिल्हा पोलीस दलाचे विशेष पथक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांतील फरार पाहिजे व डायमंड फाईलमधील आरोपींचा शोध घेण्यासाठी सातत्याने काम करत असून अनेक आरोपींना अटक करून संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदर कारवाईमुळे कायद्यापासून पळ काढणाऱ्या गुन्हेगारांना स्पष्ट संदेश देण्यात आले आहे। ही उल्लेखनीय कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, रसूल पठाण, चंद्रकांत केंद्र